नमस्कार, मी शिवानी उपलेंचवार, औद्योगिक प्रशिक्षण संस्था पांढरकवडा। आज आपण इथे ऑक्युपेशनल सेफ्टी, औद्योगिक सुरक्षा या टॉपिक डिस्कस करणार आहोत। फर्स्ट आहे पर्सनल सेफ्टी। इन केस आपण कंपनीमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये जॉईन होतो तेव्हा स्वतःची काळजी कशी घ्यायची ते आपण इथे बघूया। तर फर्स्ट हे आहेत सेफ्टी मेजर। फर्स्ट आहे इयर प्लग्स। इयर प्लग्स केव्हा यूज होते? जेव्हा कंपनीमध्ये नॉईज जास्त असतो, आपल्या कानाची श्रवणाची कॅपॅसिटी कमी असते, त्यापेक्षा जास्त आवाज तिथे असतो, तर आपले कान डॅमेज होण्याची शक्यता असते, म्हणून आपण इयर प्लग्सचा उपयोग केला पाहिजे। सेकंड आहे सेफ्टी गॉगल्स। एखाद्या मेटल इंडस्ट्रीमध्ये किंवा वेल्डिंग वर्कशॉपमध्ये वेल्डिंग करत असताना काही मेटलचे तुकडे आपल्या डोळ्यात जाऊन डोळ्याला हानी पोहोचू शकते, म्हणून सेफ्टी गॉगल्सचा यूज केला जातो। थर्ड आहे सेफ्टी हेल्मेट। जेव्हा आपण मेटल इंडस्ट्रीमध्ये किंवा ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये एखाद्या हाईटवर जास्त काम करत असतो तेव्हा तिथून पडण्याची शक्यता असते किंवा काही मेटल आपल्या डोक्यावर पडण्याची शक्यता असते, म्हणून हेल्मेटचा उपयोग केला जातो। नेक्स्ट आहे हँड ग्लोव्ज। हँड ग्लोव्ज दोन टाईपचे आहे, एक कापडाचे आणि एक रबरचे। तर एखादी मेटल्स उचलतो तेव्हा आपल्या हाताला ते मेटल रुतू नये त्यासाठी कापडी हँड ग्लोव्जचा उपयोग केला जातो, किंवा केमिकल इंडस्ट्रीमध्ये किंवा जेव्हा आपण केमिकलच्या संपर्कात येतो किंवा पाण्याच्या संपर्कात येतो तेव्हा रबर हँड ग्लोव्जचा यूज केला जातो। नेक्स्ट आहे सेफ्टी शूज। ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये सेफ्टी शूजचा उपयोग केला जातो। ॲक्सिडेंट, अपघात म्हणजे अशी घटना ज्यामुळे शारीरिक, आर्थिक, स्थायी संपत्ती इत्यादींचे नुकसान किंवा हानी होणे, यालाच अपघात असे म्हणतात। अपघात ही अनपेक्षित घटना असते। कोणताही अपघात हा स्वतःहून घडत नसतो, त्याला काहीतरी कारण असू शकते। तर कॉजेस ऑफ ॲक्सिडेंट, अपघात घडण्यामागची काय कारण असू शकते? तर कामगारांचे निष्काळजीपणाने वागणे, औद्योगिक धोक्यांची त्याला जाणीव नसणे, तो सुरक्षिततेला अजिबात महत्त्व नाही देत, काम करण्याची अत्यावश्यक घाई करतो, सुरक्षिततेच्या नियमांचा मुद्दाम भंग करून अयोग्य कृती करतो, कामांच्या ठिकाणचे मुळातच असुरक्षित असणे, तिथे लाईट किंवा हवा, एअर जे काही असेल ते व्यवस्थित नसणे, किंवा अवजार व यंत्रणाची स्थिती चांगली नसणे, किंवा त्याला त्या पर्टिक्युलर यंत्रणाबद्दल किंवा अवजारांबद्दल कसं हँडल करायचं याचं प्रशिक्षण नसेल, तो विदाऊट प्रशिक्षण घेता तो तिथे काम करत असेल, त्यावेळेस पण ॲक्सिडेंट होण्याचे जास्त चान्सेस असतात। जास्तीचा पैसा मिळवण्यासाठी तो क्षमतेपेक्षा जास्त काम करतो, त्यावेळेस त्याची काय होते, मनाची स्थिती बिघडलेली असते, त्यामुळे पण अपघात होण्याची कारणे जास्त असतात। थोडक्यात सांगायचे झाल्यास तर व्यक्ती, वस्तू किंवा यंत्र किंवा मन यात बिघाड झाल्यास अपघात घडतात। तर कामगाराच्या दृष्टीने सुरक्षिततेचे महत्त्व काय आहे? तर सुरक्षितता न पाळल्यास अपघात होतातच। अपघात वस्तूंचे, मशिनरींचे नुकसान होते, हे भरून पण निघू शकते, परंतु कामगारांच्या शरीरांचे, जीवाचे जर नुकसान झाले तर ते कधीही भरून येऊ शकत नाही। शरीराचा अपघातात गमावलेला कुठलाही अवयव परत मिळवता नाही येत। कामगाराला त्यामुळे काय होते, आयुष्यभराचे अपंगत्व घेऊन जीवन जगावं लागते। त्यामुळे कामगारांनी सुरक्षिततेचे नियम पूर्णपणे पाळले पाहिजे। असं म्हटलं जातं की ॲक्सिडेंट हा बहुतांश जास्तीत जास्त हा आपल्याच चुकीमुळे होते। तर कामाच्या ठिकाणी काय नियम पाळले पाहिजे ते बघूया। तर पहिले, हातातील कडे किंवा ब्रासलेट, घड्याळ इत्यादी मशीनमध्ये अडकून अपघात होऊ शकतो, म्हणून अशा वस्तू अंगावर ठेवून काम करू नये। काम करताना बूट, ॲप्रॉन, हेल्मेट, हातमोजे जे सेफ्टी मेजर्स आपण बघितले त्यांचा योग्य वापर करावा। कामगारांनी दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करू नये, कामाच्या ठिकाणी गप्पा मारू नये, तसेच पूर्णपणे स्वतःच्या कामावर, मशिनीवर लक्ष केंद्रित ठेवावे। काम कोणतेही घाईगडबडीत करू नये। योग्य त्या कामासाठी योग्य तेच हत्यार वापरावे, तसेच धारदार हत्यारे खिशात बाळगू नये। सर्व यंत्रणावर सेफ्टी गार्ड असल्याशिवाय त्याने काम करू नये। कुठल्याही उपकरणात किंवा यंत्रणात बिघाड झाल्यास व तशी शंका आल्यास त्याने तातडीने त्यावर कार्यवाही केली पाहिजे। कामाच्या ठिकाणी धूम्रपान व कोणताही
व्यसन जे आपण करतो ते तिथे केले नाही पाहिजे. कामाच्या ठिकाणाची जमीन स्वच्छ कोरडी आहे की नाही हे चेक करावे. त्यावर ऑइल सांडलेले नसावे. त्यावर धातूंचा कीस तुकडे अन्य अडथळे यांपासून मुक्त असावे. निव्वळ हातांची मशीनच जॉबचा कुठलाही पृष्ठभाग स्वच्छ करू नये. कपडा किंवा कापूस ब्रश यांचा उपयोग करून त्याने ते क्लीन करावं. कोणत्या पण टांगलेल्या कुठल्याही वस्तूखाली त्याने उभे न राहता काम करावे. अपघातास कारणीभूत ठरेल अशी कितीही छोटी गोष्ट लक्षात आल्याबरोबर ती योग्य व्यक्तीच्या निदर्शनास आणावी व शक्यतो अपघाताचे कारण लवकरात लवकर नष्ट करावे. ही आहे अपघात न होण्याची कारणे.